कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते स्वस्ति श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षयमामृताः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे झळाळी कारण्यसिन्धू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की भुका लागल्या. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. वाटलं ना कथा असं शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी. दादा आवाज कडक करण, थोडा वाढवा आवाज जर. हॅलो 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 हॅलो. राष्ट्रसंत सद्गुरु शिवस्वरूप गुरु माऊलींच्या आशीर्वादाने प्रभू रामचंद्राच्या स्वदर्शनाने पावन झालेली ही खडकजाम भूमी जाधववाडी या पवित्र पावन भूमीमध्ये महारुद्रेश्वर महादेवाच्या प्रांगणामध्ये गावकऱ्यांनी, टाळकऱ्यांनी, माळकऱ्यांनी, आयोजकांनी घडवून आणलेला हा जाधववाडी ग्रामस्थांनी, खडकजाम ग्रामस्थांनी एकत्रित मिळून या चारही पंचक्रोशीतून एकत्रित येऊन जो एक महाकुंभाचं आयोजन केलंय त्याला शिव महापुराण कथा म्हणतात. काय म्हणताय? शिव महापुराण कथा म्हणतात. या शिव महापुराण कथेला प्रारंभ करण्या अगोदर ज्या सद्गुरु जनार्दन गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या समोर एक वक्ता म्हणून बसले. अगोदर सर्वप्रथम वंदन गुरुदारांच्या चरणावरती करते. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी अगोदर कोणीतरी मान्यवरांनी यावं आणि स्वामींजींचं पूजन करावं. कोणी या कमिटीमधून कोणीतरी या बाबाजींचं पहिलं पूजन करा. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचं पूजन होतंय. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे. या ठिकाणी ज्या सत महापुरुषाच्या कृपेमुळे, ज्या सत महापुरुषाच्या आशीर्वादामुळे हा शिवरूपी शिव महारूपी ग्रंथ जो आहे, शिव महापुराणाचा जो ग्रंथ आहे तो तुम्हा आम्हाला ऐकण्याची जिज्ञासा प्राप्त झाली ना. या गावाला एक फार मोठं वैभव लागलंय. ते वैभव म्हणजे जनार्दन स्वामीच्या आशीर्वादाचं. असे शिवस्वरूप असणारे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे आणि या ठिकाणी अनेक संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या गावकऱ्यांच्या अशीम अशा प्रयत्नातून हा शिव महापुराण रूपी जो ग्रंथ आहे हा ग्रंथ या जीवाला कळावा. का? आम्हाला आतापर्यंत अनेक ग्रंथ कळाले, आम्ही अनेक ग्रंथ वाचले, पण मला नाही असं वाटत आतापर्यंत कोणी शिव महापुराण ग्रंथ पूर्ण वाचला आतापर्यंत आहे. कोणी असेल तर आपण त्याला एखादं बक्षीस देऊ. बरोबर आहे की नाही? ज्या निमित्ताने वक्ता व्यासपीठावरती आलाय ते निमित्त सांगून जाणं त्याचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून आपल्या गावामध्ये 13 वर्षापासून या महारुद्रेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये जो काही तुम्ही 12 वर्ष त्या ठिकाणी भागवताचा ग्रंथ वाचला. कोणता ग्रंथ ऐकला? भागवत महापुराणाचा ग्रंथ ऐकला. मागच्या वर्षापासून तुम्ही शिव महापुराणाचा ग्रंथ ऐकायला. कोणता ग्रंथ ऐकताय? शिव महापुराणाचा ग्रंथ ऐकताय. ज्या साधू महात्म्यांचे आशीर्वाद आहे, कैलास वैकुंठवासी शंकर महाराज पळाशीकर यांच्या त्या ठिकाणी आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने आणि अनेक राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे कृपापात्र असलेले शिष्य श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादातून असेल,
त्यानंतर महात्माजींच्या आशीर्वादामधून असेल, सगळे त्यांचे भक्त मंडळी असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नामधून एक महान ग्रंथाचं, एक महान कुंभाचं आयोजन या जाधववाडीने आणि खडकजामच्या ग्रामस्थांनी केलं. म्हणून एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. हा महायज्ञ कोणी घडून आणला? या सगळ्या मंडळींनी घडून आणला. म्हणून आता ही कथा म्हणजे एकल्याचा खेळ नव्हे. कथेला काय लागते? उत्कृष्ट अशी साथ लागते. आपल्या कथेकडे, ग्रंथाकडे, त्या ठिकाणी पार्श्वभूमीकडे वळण्याच्या अगोदर जे उत्कृष्ट या ठिकाणी आपल्या कथेला ही रंगदेवता भरून यावी, प्रत्येकाला भजनामध्ये नाहून निघता यावं. काय करते शिवमहापुराणाची कथा? काय करते शिवमहापुराणाची कथा? फक्त देवालयाला मंदिर बनवत नाही, फक्त देवालयाला मंदिर बनवत नाही, तर ही शिवमहापुराणाची कथा प्रत्येक घराघराला मंदिर बनवत असते. काय करते? प्रत्येक घराघराला मंदिर बनवते आणि प्रत्येक माणसामध्ये महादेवाची एक जागृतीची अपेक्षा त्या ठिकाणी धरत असते. म्हणून ही शिव महापुराणाचे ग्रंथ महान आहेत. असं म्हटलं जातं, पुण्य असेल तर भागवत ऐकायला मिळतं. काय मिळतं? पुण्य असेल तर भागवत ऐकायला मिळतं. थोडं काही त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग वाढला असेल तर रामकथा ऐकायला मिळते. माणसाचं जीवन जर स्वज्वळ चालत असेल तर रामकथा ऐकायला मिळते. परंतु ज्या वेळेला महाकुंभ होतो, महापुण्य एकत्र येताना, त्यावेळेला शिव महापुराणाची कथा ऐकायला मिळते. महापुण्य एकत्र झाल्याशिवाय शिव महापुराणाची कथा ऐकायला मिळत नाही. मग म्हटले, ताई केव्हा मिळेल आम्हाला ही शिव महापुराणाची कथा ऐकायला? इथे आला तर एवढेच आपले गावचे त्या ठिकाणी लोकसंख्या आहे का? नाही. केव्हा मिळेल? ज्या वेळेला आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी अंतकरणापासून भोलेनाथाला हाक मारी जाईल ना, त्याच वेळेला त्या ठिकाणी ती हाक भोलेनाथापर्यंत जाऊन पोचते. म्हणजे ती हाक आपल्याला कशी कळते? ती शिव महापुराण रूपी कथेच्या माध्यमातून. अशी महान जर कोणती कथा असेल ना, तर तिला शिव महापुराणाची कथा म्हणत असतात. मग ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनवासात असताना आपल्या भागामध्ये आले. कोणत्या भागामध्ये आले? आपल्या भागामध्ये आले. मग आपल्या भागामध्ये प्रभू रामचंद्र आल्यानंतर त्यांनी अनेक ठिकठिकाणी शिवालय निर्माण केले. कारण प्रभू रामचंद्र कुणाचं भजन करत होते? भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव. भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. महादेव भजन करी महादेव. राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र भगवान की जय, श्री श्री महापुराण की जय, राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जेव्हा तिकडनं त्यांनी आवाज दिला ना, तेव्हा आपला हात वरती गेला पाहिजे. का गेला पाहिजे? का गेला पाहिजे हात वरती? ज्यावेळेला शिव महापुराण कथेमध्ये कुणाचाही जन्म झाला असेल, कोणती त्या ठिकाणी कथा पूर्णत्वाला गेली असेल, तर पहिल्यांदा जय जयकार करतात. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव मक्कावरती हात करा.
करायचे. म्हटले ताई खाली बसून कंटाळा आला का वर हात करायचे. आता काही कामच नाही म्हटले कथेत बसल्या बसल्या तर मग वर हात करायचे. या करता करायचे का वरती हात. ऐकून झालात ना शिवमहापुराण ग्रंथ सेवन करण्याकरता श्रवण करण्याकरता आलात ना शिवमहापुराणाची कथा ऐकण्याकरता तर कान उघडे ठेवून ऐकून जा. का वरती हात करायचे. हे भगवान भोलेनाथा, ज्या वेळेला आम्ही आमचं एखादं काम घेऊन दुसऱ्याच्या दारात जातो ना तेव्हा सहज लोक म्हणता बाबा माझ्याकडे काहीच नाही. मग आपण म्हणतो ताई गेलो होतो 2 पैसे मागायला पण त्यानं अगोदरच वर हात केले. म्हटले काय केले त्यानं अगोदरच वर हात केले. मग आलात ना महारुद्रेश्वर महादेवाच्या प्रांगणामध्ये तर मग एक म्हणून जा हे भोलेनाथा आलोय तुझ्या प्रांगणामध्ये बाबा. सगळं काही तिकडं सोडलं, अपेक्षा तिकडं सोडल्या, आलोत ना. आता माझ्याकडे काम क्रोधादी विकार काहीच नाही. मी रिकामा आलोय. आता हे बघ माझ्या हात वरती, माझ्याकडे काही शिल्लक. आलो इथं कशा करता आलोय. भक्तीने आलोय, श्रद्धेने आलोय. त्या ठिकाणी अंतकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम वासना घेऊन आलोय भोलेनाथा. आता या कानाने फक्त आणि फक्त तुझीच कीर्ती आहे. काय ऐकायची. तुझीच कीर्ती ऐकायची. मग ही कीर्ती ऐकत असताना नुसतं सांगणाऱ्यावर डिपेंड नसतं तर त्या ठिकाणी सतसंगावरती डिपेंड असतं. बरोबर आहे की नाही. म्हणून आपला विषय जिथून सुटला होता की या कथेचं आयोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं स्थान जातं ते म्हणजे इकडे बसणाऱ्या मंडळी. आपल्याला आता 7ही दिवस ज्यांची उत्कृष्ट अशी साथ लाभलेली आहे ते म्हणजे आपल्या परिसराचं भूषण, आपल्या चांदवड तालुक्याचं भूषण, डोंगरगावचे त्या ठिकाणी भूमिपुत्र असणारे आदरणीय आमचे विनोद महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे त्यांना साथ करणारे त्या ठिकाणी तबल्याची साथ करणारे आदरणीय आमचे दाजी भूषण आहे जालन्याकडचं. इथं समाधीला अगोदर कोण होते. जालन्याकडचीच मंडळ होती. दाजी म्हणजे त्यांनी बरोबर तुम्हाला इथपर्यंत ओढून आणलं. बरोबर आहेत की नाही. आपली परंपरा तीच आहेत की नाही. या अगोदर या ठिकाणी ज्या महाराजांचा आशीर्वाद आहे ते महाराज कुठले होते. जालन्याकडचेच होते. मग ते गेले त्यांची कमी तुम्हाला भासू नये म्हणून आदरणीय त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माऊली दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार. आणि नेहमीच तुम्ही जर माझे कथा कीर्तनं जर यूट्यूबला ऐकले असतील, TV चॅनलवरती ऐकले असतील तर नेहमीच त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे खंबीरतेने उभी असणाऱ्या त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताई आहेत. बरोबर आहे की नाही. कोणत्याही कीर्तनात बघा तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल हातात घेतला यूट्यूबवरती त्या ठिकाणी कल्याणताई निकम नाव जर सर्च केलं तर एकही तुम्हाला कीर्तन रुपाली ताईशिवाय माझं दिसणार नाही. त्या असल्यानं आम्हाला असं वाटतं की भगवान भोलेनाथच आमच्या कथेला आले. अशा असणाऱ्या आदरणीय आमच्या रुपालीताई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या तब्येतीवर जाऊ नका तुम्ही. ओरिजिनल वजन आहे ते ओरिजिनल. नुसतं तब्येतीचं नाही. अरे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये चला. महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी कथा कीर्तनाला जात असता. म्हणून एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय या ठिकाणी ताईसाहेब उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही श्रोतू वर्ग. तुम्ही नसाल तर कथा कोणाला सांगणार. म्हणून एकदा स्वतः करता जोरदार टाळ्या वाजव. एवढ्या खास नाही वाजल्या. आता एक वाक्य सांगते नंतर वाजवायचं. असं म्हटलं जातं लोग जिनको चुनते हैं, लोग जिनको चुनते वो संसद में जाते, लोग जिनको चुनते वो संसद में जाते, और मेरे महारुद्रेश्वर भगवान जिनको चुनते वो इस कथा में आते, वो इस महाशिव महापुराण कथा में वही आते हैं जिन्हें प्रभु बुलाते हैं. वही आते हैं जिन्हें प्रभु बुलाते हैं. कथा में वही आते हैं जिन्हें प्रभु बुलाते हैं, बुलाते कथा में जो आते जिसे प्रभु बुलाते. आई रात लाख बोलते हैं मन की
तुमच्या महिला बोलत नाही. बोलत चला आम्ही शुद्ध शाकाहारी खाणार कोणाला नाही, घाबरू अजिबात नका. कथेत कोणाला यायला मिळतं? मला ऐकायला येत नाही, जोरात बोला, थोड्या जोरात. ज्याच्या भाग्यात असेल त्याला आणि ज्याला भगवान परमात्मा बोलवतो त्याला मग आपण स्वतःला भाग्यमान मानावं. हे भगवंता, कमीत कमी तुझी नजर माझ्याकडे, तुम्हाला बोलवलंय म्हणून मला कथेत येता आलं. मग आता एक वाक्य जाता जाता घरी घेऊन जा. आता उन्हाळ्याच्या कुरड्या पापड्या शबाया करायला सगळं नातेवाईक बोलवलं, बहिणी बोलवल्या, जावा बोलवल्या, नंदा बोलवल्या. जसं कुरड्या पापड्याला बोलवल्या ना, आता एक काम करा, संध्याकाळी घरी गेला की आपल्या बहिणीला फोन करा, आपल्या नंदाला फोन करा, आपल्या आईला फोन करा, आपल्या मावशीला फोन करा, आपल्या सासरी गेलेल्या मुलीला फोन करा आणि एकच सांगा, बाई एक काम कर, कितीही कामं असतील तर बाजूला ठेव आणि आता मात्र आमच्या गावामध्ये महाकुंभाची पर्वणी म्हणजे श्री शिव महापुराण कथा चाललेली आहेत. एक कर आता. इतर कामांना तू अनेकदा आली असेल पण एकदा शिव महापुराणाची कथा ऐकायली. कशा करता ये? शिव महापुराणाची कथा ऐकली. जेवढ्या गोड टाळ्या वाजवल्या ना तेवढे गोड घरी जाऊन फोन झाले पाहिजे. बरोबर आहेत की नाही? तुम्ही एकट्या कथेला आलात ना, मला असं वाटतं 50% तुमच्या खात्यावरती पुण्य जमा झालं. काय झालंय? तुम्ही एकट्या कथेला आले ना 50% खात्यावरती पुण्य जमा झालंय. पण उद्या जर तुम्ही शेजारीने आणली ना पुन्हा 10% जमा होणार आहेत. किती? जसं शेजारीला सांगून शेजारीच्या घरात भांडणं लावण्यामध्ये पाप मस्तकी बसतं ना, तसं कथेला बोलवल्यानंतर पुण्य मस्तकी येते. काय येतंय? पुण्य येतंय. मग काय करायचं? आतापर्यंत भांडणं लावून लई पाप वाढवले. आतापर्यंत सगळ्यात जास्त कंप्लेंट यांच्या नाही आपल्याच असत्या. म्हटलं शेजारनी पशी गेली, शेजारणीनं तुझे कान भरले. कोणाचे भांडणं? आपलेच असता. मग एक काम करा ना, आतापर्यंत वाईट गोष्टी करता कान भरले, आता कमीत कमी एक चांगला निरोप घेऊन जावा आणि शेजारणीचे असे कान भरा की उद्या सकाळी ती कथेलाच आली पाहिजे. कान भरायचे पण कसे भरायचे? चांगले भरायचे. कसे भरायचे? चांगले भरायचे. जोडायचे काम करा, तोडायचे तर भरपूर लोक करतात. काय करा? जोडायचे काम करा, तोडायचे अनेक लोक करतात. का? आपण या भगवंताच्या प्रांगणामध्ये आलात ना, ही कथा सांगते बाबा जोडून घ्या. जोडून घेतलं तर जीवन चांगलं आहे, जीवन आनंदी आहे आणि तोडलं तर जीवनामध्ये दुःखावर दुःख येत राहते. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र अखंड कुणाचं भजन करायचे? माझ्या भोलेनाथाचं भजन करायचे. आणि भोलेनाथ कुणाचं भजन करायचे? अखंड त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं भजन करायचे. पण आजही असं म्हटलं जातं, आता या सत्पुरुषांचे फोटो आपल्या समोर लागले, आदरस्थानी आहे आपल्यावाल्या, हे गुरुस्थानी आहे. परंतु आजही जर बघितलं तर त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये सुद्धा वैष्णव आणि शिववाद संपलेला नाही. आजही कुंभमेळ्यामध्ये वैष्णव आणि त्या ठिकाणी जो वाद आहेत ना, तो वाद आजही मिटलेला नाही. जर शैव पंथाचा आणि वैष्णव पंथाचा वाद जर मिटला असता तर आज सुद्धा 2 शाही स्नान घडले नसते. आजही बघा, शैव शाही स्नानाची तारीख वेगळी असते, तिथी वेगळी असते आणि वैष्णव पंथाची शाही स्नानाची तिथी आणि तारीख वेगळी असते. का? आजही त्या ठिकाणी आम्ही भेद मानतो. भेद मानायचा नाही. का? हरिहरा भेद, 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 हरिहरा
मिटला नाही ना. तो वाद काय आहे, ते एकच आहे, पण आपण त्यांच्यात काय मानतो, भेद मानतो. एका वेलांटी चाड काय आहेत, फक्त आणि फक्त एक, हरी आणि हर. काही फरक आहेत का, नाही. पण आपल्याला काय वाटलं, नाही म्हटले. आता जुना काळ होता आणि जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी 4 चौघांच्या संमतीने विवाह जमले जायचे. आता नाही सांगत, जास्त जुन्या काळातला आहे. मग 4 चावले. आता पहिलं परत मूळ झालं, दुसऱ्या मुलाची नवरी गेली, आता कलोऱ्या त्याच्या घरी गेल्या, नवरी गेली. आता आपल्या घराचा रीतिरिवाज म्हणून आईनं सांगितले, बाई उद्या सकाळी तुला उठावं लागेल, सडा सारवण आपल्या घरासारखं तिथंही करावं लागेल. मुलगी उठली आणि मुलगी उठल्यानंतर त्या ठिकाणी आता ती मुलगी होती ती त्या ठिकाणी शैव घरची, बरोबर आहे की नाही. मग शैव घरची मुलगी असल्यानंतर वैष्णवाच्या घरी गेली आणि त्या ठिकाणी ती अंगण झाडायला लागली. आता ती अंगण झाडताना, अंगण कसं झाडलं जातं महिला मंडळ, झाडताना तुम्ही सगळ्या झाडताना आडवा अंगण झाडायला लागली, घोळ केला, आडवा घोळ केला आणि अंगण त्या ठिकाणी झाडत असताना बाहेरून त्या ठिकाणी सासरे बुवा आले. सासऱ्यानं बघितलं आणि सासऱ्यानं सांगितलं, म्हटलं सुनबाई अगं काल लग्न झालंय, आज आली तू, पण एक काम कर, आपण त्या ठिकाणी काय आहोत, वैष्णव आहोत. आपल्या घरी हे आडवं झाडणं चालणार नाही. मग काय करावं लागेल, आता म्हटलं तू उभं झाडायला सुरुवात कर. सुनबाई हुशार होती, ती बी 5Gच्या जमान्यातली होती. तिनं तेवढं ऐकलं, अंगण झाडलं आणि सासरे बाथरूम मध्ये गेले. बाथरूम मध्ये गेल्यानंतर सासरे दात घासायला सुरुवात केली. तिनं सासऱ्याला सांगितलं, मामांजी थांबा आता. म्हटले काय झालं सुनबाई, अगं का बरं थांबायला सांगते. म्हणले मामांजी आपण कोण आहोत, वैष्णव आहोत. मग वैष्णवाच्या घरी आपण त्या ठिकाणी वैष्णव आहोत, आपल्याला आडवं चालत नाही. मग आता दात कसे घासायचे, कसे घासायचे, उभे घासायचे म्हटले. म्हणून आजही त्या ठिकाणी आपल्यामध्ये शैव वैष्णव या ठिकाणी काय म्हणला जातो, भेद म्हणला जातो. परंतु अध्यात्माचं प्राणांगण सांगतंय, तुम्हाला जर शिवमहापुराणाची कथा ऐकायची असेल ना, तर पहिला हा भेद बाजूला काढल्याशिवाय कथा कळणार नाही. हा भेद बाजूला सारल्याशिवाय तुम्हाला शिव महापुराणाची कथा कळणारच नाही. म्हणून एक दिवस त्या ठिकाणी 88,000 शौनकाधिक ऋषी त्या ठिकाणी भगवंताकडे जाता आणि भगवंताकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगताय, देवा आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी महान एक यज्ञ करायचा. काय करायचं आहे, आम्हाला महान यज्ञ करायचा आहे. पण हे प्रभू, हा यज्ञ करण्याकरता आम्हाला जागा काय हवी, यज्ञ करण्याकरता आम्हाला जागा हवी. त्याच वेळेला त्या ठिकाणी भगवान विष्णूने आपल्या हातामध्ये जे सुदर्शन आहेत ना, हे सुदर्शन त्या ठिकाणी सोडलं. आणि सोडलं किती वेळा करता, एक नेमी, म्हणजे डोळ्याची पापणी खाली आणि वर व्हायला जेवढा वेळ लागतोय ना, तेवढ्या वेळा करत असतो. जसं सुदर्शन चक्र सोडलं, हे सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी जाऊन स्थिर झालं, त्या चक्राला काय म्हणताय, नैमिषारण्याची भूमी. काय म्हणताय, नैमिषारण्याची भूमी म्हणताय. मग या नैमिषारण्याच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी सगळे ऋषी महर्षी आले आणि एवढे सगळे त्या ठिकाणी 88,000 ऋषी ब्रह्मन त्या ठिकाणी ब्राह्मण सगळे वेद पाठक सगळे आले आणि आल्यानंतर चिंतातूर झाले. आणि एवढे सगळे चिंतातूर झाल्यानंतर त्यांना एकच अपेक्षा होईल, बाबा कोणीतरी यावं, कोणीतरी यावं आणि या जड जीवाचा उद्धार करावा. सगळेजण अपेक्षा ठेवून होते, इच्छा ठेवून होते. आणि ही अपेक्षा ठेवल्यानंतर, इच्छा ठेवल्यानंतर त्याच वेळेला बघता 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 एक त्या ठिकाणी तारुण्यातलं वैभव यावं, एक चैतन्य यावं आणि ते आल्यानंतर व्यासपीठ रिकामं होतं आणि त्या व्यासपीठावरती 88,000 ऋषीने त्या महात्म्याला बसावं. त्या महात्म्याचं नाव होतं सूत महर्षी भगवान की ज्या वेळेला सूत महर्षी आले आणि सूत महर्षींना त्या ठिकाणी व्यासपीठावर बसवलं. 88,000 ऋषींनी आपलं रडगाणं सांगितलं, देवा आम्ही यज्ञासाठी जागा मागितली, यज्ञ करतोय, आम्ही एवढा महान यज्ञ करतोय आणि हा महान
यज्ञ करत असताना ज्या वेळेला मधला रिकाम्या वेळ येतोय तर या जीवानं या जीवाच्या उद्धाराकरता काय साधना केली पाहिजे, काय करावं, त्याच वेळेला सांगितलं बाबा आम्हाला काही नाही, त्या ठिकाणी आम्हाला एखादा ग्रंथ सांगावा, आम्हाला एखादा ग्रंथ सांगावा. त्याच वेळेला सूत महर्षींनी 18 पुराणाच्या कथा त्या ठिकाणी सांगितल्या. 18 पुराणाच्या कथा सांगत असताना ज्या वेळेला या जीवाला काहीतरी शांती मिळावी, सुख मिळावी आणि थोड्या साधनेमध्ये जास्त फलश्रुती व्हावी अशी जेव्हा इच्छा निर्माण झाली त्याच वेळेला सूत महर्षींनी सांगावं बाबा आम्हाला कोणता ग्रंथ ऐकायला मिळावा. सांगितलं तुम्हाला जर या जीवाला सुख, शांती, समाधान आणि मोक्ष हवा असेल ना तर एकच करा, आता तुम्ही शिव महापुराणाची कथा. कोणती कथा सांगितली? शिव महापुराणाची कथा सांगितली. आणि त्याच वेळेला आता कोणताही ग्रंथ म्हणला की त्या ग्रंथाचा अगोदर काय ऐकावं लागतं? महात्म्य ऐकायला लागतं. का? आपल्याला बघा एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी आम्ही सहज जाऊ पण आम्हाला त्या क्षेत्राचं महत्त्व सांगा. काय सांगा? महत्त्व सांगा. बघा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींना तुम्ही आम्ही सगळे जाणतो, पण जोपर्यंत बाबाजींचं महत्त्व या जीवाला कळत नाही ना तोपर्यंत माणूस बाबाजींचे चरण धरत नाही. तोपर्यंत माणूस बाबाजींचे चरण धरत नाही. खरं सांगू महिला मंडळ, अरे कोट्यावधी स्त्रियांचे संसार जर कोणी त्या ठिकाणी थाऱ्यावरती आणले असतील, अरे लाखो लोकांना जर व्यसनापासून मुक्त करणारा जर कोणता महात्मा असेल ना तर त्यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणतात. सांगा याच गावामध्ये कितीतरी लोक असे असतील की पूर्वीच्या काळामध्ये खायचं नाही ते खात होते, प्यायचं नाही ते पित होते, परंतु बाबाजींची त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुंदर अशी कुटिया आहे. कुटियामध्ये तुम्ही कधी गेला असाल, कधीतरी महात्माजी आपल्या गावामध्ये आले असतील, शिवगिरीजी महाराज आले असतील, या अगोदर स्वतः जनार्दन स्वामी आपल्या गावात आले. काय भाग्य आहे तुमच्या लोकांचं. अरे साक्षात शिवधारी ज्यांचा साक्षात भोलेनाथाचा अवतार होता, ज्यांची जन्म कुंडलिका सांगते साक्षात शिव टापर गावामध्ये जन्म घेत होते, असा शिवधारी महात्मा आपल्या गावात आला होता. ज्या वेळेला टापरगावची भूमी सुद्धा पुण्यवान होत होती. का पुण्यवान होती? अश्विनाचा महिना होता. कोणता महिना होता? अश्विन महिना होता. आणि अश्विन महिन्यामध्ये ललित पंचमीचा सुमुहूर्त होता. आणि या ललित पंचमीच्या मुहूर्तावरती त्या ठिकाणी म्हाळसा मातेला त्या ठिकाणी आता बाळणपणाची वेळ जवळ येते आणि आई गिरजाई साहेबाला चिंता वाटते. आई गिरजाईनं विचार करावं, ज्या त्या ठिकाणी जगदंबेची सेवा करावी, जगदंबेला पाणी घालावं. कशा करता? माझ्या लेकीच्या खुशीमध्ये एखादा सुपुत्र जन्माला येऊ दे, कारण मुलगा जन्माला यावं हे तर प्रत्येकालाच वाटतं. मुलगा जन्माला यावं हे तर प्रत्येकालाच वाटतंय, परंतु त्या ठिकाणी गिरजा मातेला वाटत होतं की माझ्या लेकीच्या पोटी एखादा सत्पुरुष जन्माला यावा, म्हणून त्या ठिकाणी भगवतीच्या चरणावरती साकडं घालत होती. आणि ज्या वेळेला भगवतीच्या चरणावरती साकडं घालत होती, सांगत होती, असं म्हटलं जातं की एकदा का मुलीचं लग्न झालं की आई वडिलांचं टेन्शन थोडं कमी होतं, परंतु अध्यात्म असं सांगतं की मुलीचं नुसतं लग्न करून दिलं म्हणजे आईबापाचं टेन्शन कमी होत नाही, तर त्या मुलीला एकदा का मुलगी हो मुलगा हो एखादी संतती झाली की जुनी माणसं म्हणतात आपल्या पोरीचा त्या घरात काय रवलाय? पाय रवलाय. आपलं टेन्शन कमी झालंय, त्या घरात पाय रवलाय, ही अपेक्षा गिरजाई साहेबाची होती. माझ्याही लेकीचा त्या ठिकाणी काय व्हावा, या परिवारामध्ये पाय रोवावा म्हणून अपेक्षा होती. आणि त्याच वेळेला म्हाळसा मातेची वेळ जवळ आली. ललित पंचमी होती, अनुरागा नक्षत्र होतं, वार गुरुवार होता. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी या ललित पंचमीच्या दिवशी एक महान तेजपुंज महात्मा ब्रह्म मुहूर्तावर ती जन्म घेतो. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम समाताय नमः. ओम माळसा माताय नमः. ओम समाताय नमः. ओम माळसा माताय
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा ब्रह्ममुहूर्तावरती टापर गावामध्ये जन्म होतोय. आणि त्याच वेळेला या ब्रह्ममुहूर्तावरी ज्या वेळेला जन्म झालाय आणि सगळ्या गावाला आनंद झालाय. आणि त्याच वेळेला बाबाजींचे जे मामा होते ना ते त्या ठिकाणी शास्त्रयुक्त त्या ठिकाणी पंडित होते. त्यांना धर्मशास्त्राची चांगल्या पद्धतीने माहिती होती. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी त्यांनी पंचांगण काढलं. आणि पंचांगण काढल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी ती तिथी टाकली. आणि तिथी टाकल्याबरोबर त्यांनी एकच सांगितलंय की अरे असा योगी जन्माला आलाय, असा योगी जन्माला आलाय, यांचं जन्म नाव नारायण ठेवलं. काय ठेवलंय? नारायण ठेवलंय. का नारायण ठेवलंय? शिवभक्त होते. आणि या भक्तीमध्ये अखंडत्व प्राप्त व्हावं, कधी खंडित होऊ नये, म्हणून हरिहरामध्ये भेद होऊ नये, म्हणून जन्म नावच नारायण. काय होतं? जन्म नावच नारायण होतं. म्हणून स्वामींचा जन्म हा टापरगावमध्ये झाला. आणि टापरगावमध्ये जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी बाबाजी हळूहळू त्या ठिकाणी लहानाची मोठी होऊ लागली. आणि आता ज्यावेळेला त्या ठिकाणी बाबाजी लहानाचे मोठे होऊ लागले, एकच इच्छा होती, माय लोक अन्नदानाच्या पंक्ती उठवताय ग, माय लोक अन्नदानाच्या पंक्ती उठवताय ग. इच्छा आहे त्या ठिकाणी जगाचं कल्याण करेल, म्हणून नाव त्या ठिकाणी सांगितलं जनार्दन. काय सांगितलं? या जग कल्याणाकरता हा महात्मा जन्माला आलाय, म्हणून नाव जनार्दन ठेवलेलं आहे. म्हणून शिव महापुराणाची कथा सांगते, बाबा आपल्या घरात जर लेकरं जन्माला आलीत ना तर नाव काहीतरी चांगलं ठेवा. काय करा? नाव काहीतरी चांगलं ठेवा. आणि म्हणून कुठलाही ग्रंथ झाला तर पहिल्या दिवशी वक्त्याचं कर्तव्य असतं. आणि ग्रंथ संहिता सांगते की बाबा काय सांगावं? ग्रंथाचं महात्म्य सांगावं. आणि ज्या वेळेला महात्म्य सांगायला सुरुवात केली, महात्म्य म्हणजे त्या ठिकाणी आता भागवत ग्रंथ जर बघितला तर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी भागवताचं महात्म्य बघितलं जातं. रामकथेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रामकथेचं शिव त्या ठिकाणी व्याख्यान पहिलं येत असतं. काय येत असतं? शिवजींचं त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं जातं. तसं शिव महापुराणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय सांगितलं जातं? पहिल्या दिवशी हा पहिला दिवस असतो, हा महात्म्याचा असतो. आता भागवताचा ग्रंथ म्हटला तर 14 स्कंदाचं वर्णन केलं. कशाचं वर्णन केलंय? 14 स्कंदाचं वर्णन केलं. आतापर्यंत त्या ठिकाणी कोरोनाच्या अगोदरच्या काळापर्यंत काय चालत होत्या? भागवत कथा चालत होत्या. आम्ही त्या ठिकाणी सद्गुरूंच्या आशीर्वादाने भरपूर भागवत कथा केल्या. पण कोरोनाच्या अगोदर जास्त भागवत कथा ठेवल्या जायच्या. जेव्हापासून कोरोना गेलाय तेव्हापासून जास्तीत जास्त शिव महापुराणाच्या कथा ठेवल्या जातात. कशाच्या कथा ठेवल्या जातात? शिव महापुराणाच्या कथा ठेवल्या जातात. मग भागवत म्हटलं की 14 स्कंद येत असतात. आणि शिव महापुराण म्हटलं की 7 संहितेचं वर्णन येतं. कसलं वर्णन येत असतं? 7 संहितेचं वर्णन येत असतं. मग भागवत महात्म्य म्हटलं की विद्वेश्वर संहिता सांगितलं. कोणती संहिता? विद्वेश्वर संहिता सांगितलं ते. मग या विद्वेश्वर संहितेमध्ये सांगितलं गेलं, बाबा हे ग्रंथ श्रवण केल्यानंतर काय पुण्य मिळतंय? तर ज्या वेळेला एक गाव होतं आणि एका गावामध्ये त्या ठिकाणी किराताच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. कोण राहत होता? ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव देवराज होतं. देवराज ब्राह्मण त्या किराताच्या नगरीमध्ये राहत होता. राहत असताना त्या ठिकाणी होता ब्राह्मण, पण वागत होता दृष्ट बुद्धीने. कारण आपण कोणत्या धर्मात जन्माला आलोय ना हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. आज आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय ना हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. अरे आपला धर्म काय, आपला पंथ काय, आपण काय केलं पाहिजे आजवरही अनेकांना कळत नाही. मग होता तो ब्राह्मण पण वागत मात्र चुकीचा होता मायबापांनो. आणि त्याच वेळेला असं म्हटलं जातं, अरे जातीवरून त्या ठिकाणी माणसाचं कुठली गोष्ट ठरली जात नाही. विचार करा ना, ज्यावेळेला पांडुरंगाच्या दरबारामध्ये तुम्ही सर्वजण गेलात, किती लोक पंढरपूरला गेले इथले? अजून बाकीचे खडकजाम मध्येच राहिले वाटतं. आतापर्यंत घर सुटलं नाही, दार सुटलं नाही, लेकरं सुटले नाही, पोरं सुटले नाही. अजून आम्हाला हे नश्वर जीवन, हे नाशवंत सगळं माझं माझं वाटायला लागलं आणि सत्य जीवन आपल्याला मिथ्य वाटायला लागलं. अरे जगात मिथ्य आहे, सत्य जगाचा माल. काय आहे? सत्य कोण आहे? जगाचा मालक आहे. आणि त्या सत्य परमेश्वराला ओळख. कुणाला ओळखा? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दावेला जगताला.
जगामध्ये जर सत्य काशामध्ये असेल ना तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. काय भगवान परमात्मा सोडून सत्य काही नाही. मजा गेल्या नाहीत ना मावशांनो. एकदा शिव महापुराणाची कथा पूर्ण झाली की काकाला त्या ठिकाणी हजाराची साडी घेण्यापेक्षा, आरीवर घेण्यापेक्षा, कांजीवरम घेण्यापेक्षा, भारीतली पैठणी घेण्यापेक्षा एकदा 8 तास करा आणि सांगा मला एकदा तरी पंढरीला घेऊन जा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. 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 पंढरीसी जा जगत असताना आलात ना तुम्ही, मानवी देहाला आलात ना, एकदा तरी कुठं जावं? पंढरपुराला जावं. मग जातीवरून धर्मावरून त्या ठिकाणी आपला परमार्थ ठरत नसतो. पंढरपूरला गेला असेल ना तर पंढरपुराला भगवंताच्या द्वारामध्ये जिला स्थान आहेत ना तिला कोणाची मुलगी म्हणतो? कोणाची मुलगी म्हणतात? वेश्याची मुलगी. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाला मंदिरात जागा दिली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत तुकोबा शेजारी
एक वेश्येची मुलगी होती. काय होती? एका वेश्येची मुलगी होती. अरे जगापुढे नाचना तिनं तिरस्कार केला. हे परमेश्वरा, नाचायचं असेल ना तर मला कुठं नाचायचंय? महारुद्रेश्वर महादेवाच्या प्राणांगणात नाचायचं. कुठं नाचायचंय? आतापर्यंत डीजे पुढे लई नाचल्या, कोणालाच नाही लाजल्या. आतापर्यंत डीजे पुढं बाबा संबळ्या पुढं लई नाचले. आतापर्यंत नाचले का नाही? लोकाच्या पोराच्या वरातीचा पुरा नाच केला, तेवढे नाचले. पण इथं आला, भगवंताच्या प्राणांगणामध्ये आला. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप
एकदा सर्वांकरता स्वतः करता जोरदार टाळ्या वाजा. मला सांगा, आली का कशा दुःखाची कुणाची आठवण आतापर्यंत? आलीत का कुणाला एखाद्या दुःखाची आठवण आतापर्यंत? काय वाटतंय हे भगवंता, असल काय पाठीमाग असल ते सगळं तिकडं जाऊ दे. आलोत ना कथेमध्ये तर आनंद लुटता आला पाहिजे. काय लुटता आला पाहिजे? तुम्ही नाचत होता ना, असं वाटत होतं माझे भगवान भोलेनाथ बाबा आणि पार्वती आई साहेब बघताय सर्वांना. आणि खोटं नाही, साक्षात या कथेच्या जागेवरती त्या ठिकाणी विटेवरचा मालक येत असतो. कथेच्या जागेवरती कैलासातून त्या ठिकाणी भोलेनाथ येत असतात. कथेच्या जागेवरती गणपती बाप्पा येत असतात आणि हे सगळे देव या ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये उभे राहत असतात आणि बघताय, अरे माझा कोणता भक्त कसा माझा कथेचा आनंद घेतोय. मग उद्यापासून आहे ना, नटून थटून कथेला येत जायचं. कसं यायचं? गबाळ्या आबाळ्यावाणी अजिबात नाही. म्हणू द्या ना लोकांना, ठेवू द्या नावं. असे तरी कोण नाही ठेवत आपल्याला नावं. ठेवतात ना सारं गाव नावं. आणि जाऊ द्या, ठेवू द्या. पाठीमागं म्हणतात, तोंडावर कोणाची बोलायची हिंमत आहे? मला सांगा, आतापर्यंत लोकांनी देवात चुका काढायला कमी नाही केल्या, आपल्यात कधी कमी करणार आहेत लोक? मग एकच करायचं, आपल्याला शोभल आणि देवाला आवडल असं वागायचं. कसं वागायचं? आपल्याला शोभलं पाहिजे आणि देवाला आपण आवडलं पाहिजे. म्हणजे असं कृत्य करायचं का जेणेकरून भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताने घालून दिलेल्या ज्या रीती आहे, रूढी आहे, परंपरा आहे, त्या रीती रिवाजांना, परंपरांना, धर्माला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे. काय नाही झालं पाहिजे? कुठे सुद्धा गालबोट नाही लागलं पाहिजे. असं जीवन जगता आलं पाहिजे. कसं कसं? फक्त म्हणले असं. कसं कसं? असं. आपला महत्वाचा मुद्दा चालू होता. ज्यावेळेला सूत महर्षी शौनकादिक ऋषींना 88,000 शौनकादिक ऋषींना शिव महापुराणाची कथा सांगताय, महात्म्य सांगताय. बाबा, देवराज किराताच्या नगरीमध्ये राज्य करत होता. ब्राह्मण होता, परंतु वागत होता त्या ठिकाणी शूद्रासारखा, त्या ठिकाणी वागत होता, चुकीच्या मार्गाने वागत होता, वेश्यागमन करत होता. हे सगळं वेश्यागमन करत असताना, चुकीच्या मार्गाने वागत असताना, त्याच वेळेला एक दिवस, आता वय जोपर्यंत आहे, तारुण्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत कसंही वागा, काहीच होत नाही. परंतु एकदा का त्या ठिकाणी माणूस थोडा उतार वयाला लागला की आठवतं, बाबा नसता एवढा वाईट वागलो तर बरा झाला असतं. पण कधी? वेळ निघून गेल्यानंतर. कधी वाटतंय? वेळ निघून गेल्यानंतर. मग त्याच वेळेला त्या ठिकाणी या देवराजाचा सुद्धा आता शेवटची घडी जवळ येते. वृद्धपणाचा काळ आला, कोणी विचारत नाही. गावकरी म्हणू लागले, अरे ब्राह्मण होता, आम्ही म्हणत होतो आमच्या घरी सत्यनारायणाची पोथी वाच, तेव्हा तू म्हणत होता अरे गरज नाही मला, माझ्याकडे खूप प्रॉपर्टी. आता एक काम कर देवराजा, आता ही किराताची नगरी तुला विचारत नाही. मग एक दिवस प्रतिष्ठापूर नावाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी देवराज गेला. आणि देवराज गेल्यानंतर त्या ठिकाणी देवराजानं बघितलं आणि त्या ठिकाणी महारुद्रेश्वर मंदिरासारखं एक महादेवाचं मंदिर होतं. आणि महादेवाचं मंदिर असताना असं म्हटलं जातं अध्यात्माच्या प्रांगणामध्ये, एकतर गावाला नदी असावी. काय असावी? गावाला वाहती सरिता नदी असावी. आणि जर नदी नसेल तर गावामध्ये शिवमंदिर असावं. काय असावं? शिवमंदिर असावं. आणि जर शिवमंदिर आणि नदीचं पात्र असेल आणि नदीच्या पात्राच्या पहिल्या तीरावरती जर शिवमंदिर असेल तर त्याला शुभ मानलं गेलं. ते गाव पुण्यवान ज्या गावामध्ये नदीचं पात्र आहे, नदीच्या पात्रावरती त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. मग सांगता येत नाही कुण्या गावाला नदी लाभेल नाही लाभेल, पण शिव महामंदिर प्रत्येक गावाला लाभलं पाहिजे. काय झालं पाहिजे? आता गावात शिव महामंदिर असेल यात नवल नाही, पण या जाधववाडीकरांचं, ग्रामस्थांचं एवढं मोठं पुण्य की या ठिकाणी या डोंगरा रानामध्ये सुद्धा महारुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. काय? रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं या महारुद्रेश्वर मंदिरामध्ये कोणी येऊ द्या, एखादी संकल्पना घेऊन येऊ द्या, एखादा दुःख घेऊन येऊ द्या, एखादा संकट घेऊन येऊ द्या, एखादी पीडा घेऊन येऊ द्या, आलात आणि महारुद्रेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आलात, डोकं ठेवलं आणि मागितलं, हे भोलेनाथा तू महारुद्रेश्वर भगवान
शिवालय आहे, असे जागृत देवस्थान आहे की त्या प्रति जीवाची अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. एवढं महान मंदिर हे त्या ठिकाणी महारुद्रेश्वर मंदिर आहे. अशाच एका मंदिरामध्ये देवराज गेला. प्रतिष्ठापूर्ण नगरीमध्ये देवराज नावाचा ब्राह्मण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं अंग त्या ठिकाणी तापणं फणफणत होतं आणि त्याच वेळेला एक त्या ठिकाणी ब्राह्मण ग्रस्त आला आणि व्यासपीठावरती बसला आणि गावातल्या लोकांना तो शिव महापुराणाची कथा सांगू लागला. कथा सांगत असताना त्या ठिकाणी कथेला सुरुवात झाली, कथा सांगायला सुरुवात झाली. जवळजवळ 1 नाही 2 नाही 1 महिना त्या देवराजानं कथा ऐकली. किती दिवस? 1 महिना देवराजानं कथा ऐकली. आणि ज्या वेळेला 1 महिन्याची कथा देवराजानं ऐकल्यानंतर आता अंग फणफत आहे, त्या ठिकाणी शरीर जर्जर झालेलं आहे. आता वेळ आली शेवटची, अंतकाळाची वेळ आली. पण अंतकाळ येत असताना सुद्धा कसा आला तर त्या ठिकाणी शिवनाम ऐकता ऐकता आला. कसा आला? शिवनाम ऐकता ऐकता आला. ज्यानं कधी पुण्यच केलं नव्हतं, ज्याला कधी देवाचं मंदिरच माहीत नव्हतं, असा देवराज जेव्हा गेलात ना, त्याच वेळेला हा देवराज गेल्यानंतर याला घेण्याकरता त्या ठिकाणी कोण येईल सांगा बरं? आता यामानं यायला हवं होतं ना, का कधी पुण्यच केलं नव्हतं, कधी देवाचं नावच घेतलं नव्हतं, पण याला घ्यायला आले. तुकोबरायांना सांगावं, बाबा अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा. ज्यावेळेला तुकोबराने सांग बाबा अंतकाळाच्या वेळेला मुखामध्ये जर भगवान भोलेनाथाचं नाव आलं तर काय करावं? मग भगवान भोलेनाथाचं नाव आलं ना, त्याच्या सुखाला पारावर राहत नाही. यमदूत आले, यमदूत म्हटलं हे गिराईक आमचे. शिवदूत आले, शिवदत्ताने सांग बाबा त्याने अंतकाळाच्या वेळेला शिव महापुराणाची कथा ऐकली का? गीतेचं महत्व सांगून जातंय बाबा, गीता ग्रंथ सांगून जातोय. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यत प्रयाती समद्भावम या 3 आसंत्र न संशय. बाबा अंतकाळाच्या वेळेला जर कोणी देवाचं नाव घेतलं तर तो देवाच्या द्वारामध्ये जात असतो, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला विलीन होत असतो. म्हणून हा देवरावाचा त्या ठिकाणी ब्राह्मण होता, एवढं विलक्षण जीवन जगला होता, एवढं नाशवंत जीवन जगला होता, तरी सुद्धा शेवटच्या वेळेला ज्यानं कोणी शिव महापुराणाची कथा ऐकली तो भगवान शिवाच्या कैलासाला जात असतो. कुठे जातो? भोलेनाथाच्या कैलासाला जातो. मग मला सांगा, देवराज वाईट जीवन जगत होता, आपण सत्कार्याचं जीवन जगतोय. आपण जर शिव महापुराणाची कथा जर ऐकत असाल तर आपण 100% कैलासाला जाऊ. पण ती कथा ऐकत असताना श्रद्धेने, भावाने, अंतकरणापासून ऐकली पाहिजे. काय असलं पाहिजे? कथा ऐकताना श्रद्धा असली पाहिजे, कथा ऐकताना भाव असला पाहिजे, कथा ऐकताना विश्वास असला पाहिजे, कथा ऐकत असताना भगवंताच्या स्थायी चित्त ठेवून कथा श्रवण केली पाहिजे. तेव्हा आपण शिवलोकाला जाऊ. ज्या वेळेला ही देवराजाची कथा ऐकलीस त्याच वेळेला शौनकादिक ऋषींना, सूत महर्षींना त्या ठिकाणी शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला. जसा देवराजाचा त्या ठिकाणी विजय झाला, देवराजा भगवान भोलेनाथाच्या चरणाला विलीन झाला, मग असा अजून एखादं महात्म्य आम्हाला सांगा. त्याच वेळेला सांगा बाबा. शौनकादिक ऋषींना सूत महर्षी सांगताय की ज्या वेळेला बाष्कल नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण होता याच्यासारखाच. बाष्कल नावाच्या नगरीमध्ये ज्यावेळेला बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्यावेळेला त्या ब्राह्मणाचं लग्न झालं. पण असं म्हणतात ना की एखादा जर बेवडा असेल ना त्याला लई चांगली बायको भेटते. खरंय खोटंय महिला म्हण?
अरे पुण्यवान आहे त्या बाया, पुण्यवान म्हणावती माणसं त्या बाया एवढा बेवडा असताना सुद्धा त्यांचा संसार करते. आणि खरंच सांगते बेवड्या माणसाला लय चांगल्या बायका भेटतात. बरोबर आहेत की नाही? जे कधी संसाराकडे डोकून पाहत नाही, त्याला सकाळ झालेली कळत नाही, संध्याकाळ झालेली कळत नाही. माणसाने सकाळी उठल्यानंतर सूर्य भगवंताचं दर्शन घ्यावं, अर्घ्य द्यावं, तुळशीला वंदन करावं, घरातल्या ज्येष्ठांचं दर्शन घ्यावं, गुरूंना वंदन करावं, थोडा नित्यनेम करावा. अशा वेळेला ते देशीच्या दुकानात जातं. आहेत ना आपल्या गावात असे? खरं आहे का खोटं आहे खडक जामकर? आहेत ना असे? बरोबर आहेत की नाही? मग तो बिंदूक होता, पण त्याचं भाग्य इतकं चांगलं होतं, त्याला चंचुलासारखी पत्नी मिळाली. एवढी त्या ठिकाणी पतिव्रता होती की नवरा वेश्यागमन करत होता, दररोज नवी बाई घेऊन येत होता. मला सांगा आपल्यासारखी असती तर काय म्हणली असती? मावश्या हो, काय म्हणल्या असत्या? म्हणले ताई उद्या सकाळीच काकाला दाखविते, थांबा तुम्ही आता. काका म्हणले ताई नका आग लावू, अगोदरच लय आग लागली. या मोबाईलनं, इंस्टानं, सोशल मीडियानं, व्हॉट्सअपनं एवढा नाश केलाय म्हटले का काय सांगावं ताई. बहिणीचा फोन आहे तरी पण घरात सासुरवास होतोय. खरंय का खोटंय? ते बिचारे तोंड पाडून बसले. ते म्हणले ताई तुम्ही अगदी सत्य बोलताय. पण ज्या वेळेला एवढी सात्विक पतिव्रता पत्नी भेटली, आता ती विचार करायची नवरा कसाही वागू, आपल्या पतिव्रता धर्माचं आपण पालन करावं. पण असं म्हटलं जातं की माणूस संगतीनं बिघडतो. नवरदेव पाहायचा असेल, नवरी पाहायची असेल तर आपण अगोदर काय विचारतो? मुलाचे मित्र कोण? संपत्ती पाहू नका, धन पाहू नका, बाकीच्या गोष्टी बघू नका, पण अगोदर बघा मुलाचे मित्र कोण. का? माणूस संगतीत घडतो. काय होतंय? किती चांगला असेल आणि एकदा का संगतीला गेला की तो पंक्तीला बसल्याशिवाय राहतच नाही. एकदा माणूस संगतीला गेला की तो पंक्तीला बसल्याशिवाय राहत नाही. दाजीला बोलू नका, दाजी चांगल्याच्या संगतीला. जोडीत बघा ही लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. ज्या वेळेला विचारलं, आता त्या ठिकाणी संगतीत माणूस बिघडत असतो, परंतु आता ते बाष्कल नगर होतं, नावाप्रमाणेच अशुद्ध होतं. त्या नगरातील लोक सगळेच त्या ठिकाणी विचित्र वागणं होते. प्रत्येक जण परस्त्रीकडे नजर ठेवत होतं, प्रत्येक जण वाईट वागत होतं. आणि या वाईट वागत असताना प्रत्येक जण त्या ठिकाणी दूषित कर्म करत होतं. आता चंचुला सुद्धा त्यांच्यामध्येच वावरत होती, परंतु तिने पातिव्रत्य धर्माचा स्वीकार केला, पातिव्रत्य पाळत होती. परंतु एक दिवस आता आपला पती त्या ठिकाणी या व्याधीने या स्त्रिया बक्षून आता जर्जर झाला. आणि जर्जर झाला, आता त्या ठिकाणी पती मरण पावला. आता पती गेला, आता पतिव्रत्य खूप पाळलं, पण काय करणार? नवऱ्यानं आपला कधीच विचार केला नाही. नवरा निघून गेला, मग आता काय करावं? हिलाही त्या ठिकाणी 4 महिलांमध्ये ती बसू लागली. आणि 4 महिलांमध्ये बसत असताना आता संगती करायची असेल तर चांगल्याची करावी, वाईटाची कधी करायची. त्या ठिकाणी प्रमाण खूप आहे, पण आपला घड्याळाचा काटा जास्त पुढे चाललाय. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणाल ताई आम्ही सगळ्यात अगोदर बुंदी खायला आलोय. कशाला आले? खरंच म्हणल्या बुंदी खायला आलो. त्याच वेळेला त्या ठिकाणी आता संगतीमध्ये माणूस घडला जातो. म्हणून म्हटलं जातं अरे संगत करायची असेल तर चांगल्याची करा, वाईटाची करू. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग
संगतीमध्ये जावं आणि संतांच्या संगतीत गेला तर त्या ठिकाणी माणूस घडत असतो असं म्हटलं जातं. अरे हिरा सुद्धा जर त्या ठिकाणी ढेकणाचा नादाला लागला तर काय होत असतो, भंगून जात असतो. म्हणून संगत चांगल्याची करावी. कुणाची करावी? जाणा एकदा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या भक्त परिवारामध्ये. एकदा गेलात ना तुम्ही 2-3 प्रदोषला जा, 5व्या प्रदोषला वाटतंय बाबा आता अनुष्ठान करावं. काय वाटतंय? आता अनुष्ठान करावं. पण एक वाक्य जाता जाता घेऊन जा. अनुष्ठान करणं सोपं आहे. अनुष्ठान करणं सोपं आहे, नियम पाळणं कडक आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनीच बाबाजी परिवारामध्ये प्रवेश करावा. आणि जर तुम्ही बाबाजी परिवारामध्ये आलात, अनुष्ठान केलं आणि वाम मार्गाला जर गेलात ना तर तुमचा संसार कधीच होऊ शकत नाही होऊ शकत. व्यासपीठावरचा चॅलेंज आहे, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समोरचा चॅलेंज आहे. ज्यानं कोणी वाम मार्ग धरला, एकदा बाबाजी परिवारामध्ये गेला, अनुष्ठान केलं, कडं घातलं आणि त्यानं जर त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी अन्न ग्रहण केलं किंवा त्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या बाटल्यांमधलं पिलात ना तर तुमचा संसार कधीच होऊ शकत नाही. किती कोटीची प्रॉपर्टी असू द्या, नाश झाल्याशिवाय राहणार नाही, अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामींचा मार्ग कडक आहे, स्वामींचा मार्ग कठीण आहे, पण मोक्षाला नेणार आहे. कुठे ना का अनुष्ठान करावं? कारण आपण घरात कधी 3.5 घटकाची बैठक लावली का? 1 कोटी जप तुमचा कधी झालाय का? कधी होईल 5 कोटी जप? कधी कळेल अंतरची मूर्ती? मग ती कुंडलिनी शक्ती कधी जागृत होईल? कधी त्या ठिकाणी अनुष्ठान घडेल? कधी 3.5 घटकाची बैठक घडेल? म्हणून ते अनुष्ठान आहे, म्हणून तो नाम जप आहे, म्हणून तो त्या ठिकाणी मंत्र जपायचा आहे. म्हणून याकरता आपल्या साधकाची इच्छा अपेक्षा पूर्णत्वाला जावी म्हणून बाबाजीने अनुष्ठानाचा मार्ग निवडला. कोणता मार्ग निवडलाय? अनुष्ठानाचा मार्ग निवडलाय. आता त्या ठिकाणी चंचुलाची संगत चुकीची लागली म्हणून चंचुलाही त्या ठिकाणी वाम मार्गाला गेली. पतिव्रत्या संपलं गेलं, ती व्यभिचार करू लागली, ती परपुरुष गमन करू लागली. कालांतराने एक दिवस माहेरून त्या ठिकाणी निरोप आला आणि माहेरचा निरोप आल्यानंतर कळालं की बाबा त्या ठिकाणी आपल्या घरातली भाऊ, आपली भाऊजाई, आपली बहीण एका क्षेत्रावरती जात आहे. मग गोकर्ण क्षेत्राला जात आहे. म्हटले आपण सुद्धा जाऊ. इच्छा निर्माण झाली, गेली गोकर्ण क्षेत्राला आणि गोकर्ण क्षेत्राला गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे शिव महापुराणाची कथा चालली होती. काय चाललं होतं? शिव महापुराणाची कथा चालली होती. आपण जी झाकी बनवली आहे ती झाकी या ठिकाणी घेऊन या. आता झाकी आणण्याची व्यवस्था करा. मग ज्या वेळेला बघू नका, येणारे आपल्याकडे, माझ्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेला ती त्या ठिकाणी वेश्यागमन त्या ठिकाणी परपुरुषाचं गमन करू लागली आणि त्याच वेळेला शिव महापुराणाची कथा चालली आणि शिव महापुराणाची कथा चालत असताना त्या दिवशी उमा सहिता आली आणि उमा सहितेचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी पार्वती आई साहेबांना प्रश्न केला होता, भवानीने प्रश्न केला होता, हे भोलेनाथ, जी स्त्री परपुरुषाला गमन करते, जी स्त्री व्यभिचार करते, अशा स्त्रीला त्या ठिकाणी कोणत्या जागी जावं लागतं, नरकात कोणती यातना मिळतात? त्याच वेळेला ज्या वेळेला त्याने ऐकलं त्याच वेळेला त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, बाबा उमा संहितेतला प्रश्न आहे आणि उमा संहितेमध्ये त्या ठिकाणी उत्तर देता. हो, ज्या वेळेला उत्तर देताना सांगावं की ज्या वेळेला एखादी स्त्री परपुरुषाचं गमन करते त्याच वेळेला पृथ्वीपासून 87,000 योजनांवरती एक नरक लोकाची स्थापना केली. काय केली? 87,000 योजनावरती नरक लोकाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी जी स्त्री परपुरुष गमन करते, जी स्त्री व्यभिचार करते, अशा स्त्रीला त्या ठिकाणी लोखंडाच्या तापलेल्या त्या ठिकाणी जो चित्र बनवलं असतं किंवा जो खांब बनवला असतो त्या खांबाला आलिंगन द्यायला लावतं. हे ज्यावेळेला चंचुलेने ऐकलं, चंचुल्याच्या डोळ्यातलं पाणी मावणं, चंचुला त्या ठिकाणी धाय मोकलून रडू लागली. एवढी रडत होती, कथा आटोपली गेली. गोकर्ण क्षेत्राचं महत्व कळालं, नकळत बेलाचं पान अर्पण झालं आणि रडायला लागली. कथाकारांनी विचारलं, सांग चंचुले का रडते, काय दुःख झालं? काय नाही. त्या ठिकाणी महाराज, मी सुद्धा एक तशीच नारी आहे, मी सुद्धा परपुरुषाला गमन केलं, मी सुद्धा त्या ठिकाणी व्यभिचार केलेला आहे आणि असा व्यभिचार करत असताना मी जीवन जगत होते आणि त्याच वेळेला हा व्यभिचारी मी जीवन जगत असताना त्या ठिकाणी आता मी काय करावं? त्याच वेळेला सांगितलं, तुला जर करायचं असेल ना तर तू एकच कर, शिव महापुराणाची कथा आहे. 2 मिनिटं.
शिव महापुराणाची कथा ऐकायला सांगितली. काय सांगितलंय? शिव महापुराणाची कथा ऐकायला सांगितली. आणि ज्या वेळेला त्यांनी शिव महापुराणाची कथा ऐकायला सुरुवात केली आणि एवढी भक्ती वाढली की त्याच वेळेला चंचुला त्या ठिकाणी भक्तीमध्ये त्या ठिकाणी एवढी अग्रगण्य झाली की त्या ठिकाणी ती पार्वतीची सखी बनली. काय झाली? पार्वतीची सखी झाली. आणि पार्वतीची सखी झाल्यानंतर आता थोडं असं दोन्ही बाजूला थोडं सरकून घ्या आणि झाकी यायला मध्ये रस्ता ठेवा. तिघांनी सोबत यायचे, मध्ये त्या ठिकाणी थोडी जागा करून घ्या. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी सखीला सांगितलं आणि पार्वतीची सखी झाल्यानंतर पार्वती आई साहेबांना विचारलं की जीवन जगत असताना एवढा तू आनंदामध्ये आहे, कैलासामध्ये आहे आणि कैलासात असताना सुद्धा त्या ठिकाणी तू इतकी दुःखी का? सांगितलं, पार्वती आई साहेब, मी तुमची सखी झाले, मी पवित्र झाले, मी पावन झाले. कशामुळे? शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे. लक्ष देऊन ऐका. कशामुळे पवित्र झाले? मी व्याभिचार केला होता, परपुरुषाला गमन केलं होतं, परंतु मी पवित्र झाले शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे. पण माझे पती बिंदुक हे कुठे असेल सांगता येणार नाही, कारण त्यांनी फार पाप केलेलं आहे. त्यांनी अनेक स्त्रिया गमन केलेलं आहे. सांगा आई साहेब, त्या ठिकाणी पार्वती आई साहेब, माझे पती कुठे असतील? पार्वती आई साहेबांना समाधी लावली, विचार केला आणि बघितलंय तुझे पती त्या ठिकाणी नरक यातना त्या ठिकाणी भोगत आहे. नरकामध्ये त्यांना उलट टांगून ठेवलेलं आहे, एका वृक्षाला बांधलेलं आहे आणि जेवढ्या स्त्रिया गमन केल्या ना तेवढे त्या ठिकाणी त्रास त्यांना देत आहे. मग त्याच वेळेला हे शब्द ऐकल्यानंतर चंचुला रडायला लागली. आता काय करावं? मी अजून लाखो शिवमहापुराण कथा ऐकेल, अखंड भगवंताची दास होईल, पण एकच इच्छा आहे, आता मला माझ्या पतीला शोधायचंय. काय करायचंय? पतीला शोधायचं. मग शोधत असताना चंचुलेसोबत त्या ठिकाणी पार्वती आई साहेबांनी त्या ठिकाणी नारदांना आणि तुंबराला पाठवलंय. त्या ठिकाणी चला या पुढे. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी चंचुला माता, त्यानंतर नारद आणि तुंबर त्या ठिकाणी कुणाचा शोध घेताय? या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था केली तर बरं होईल त्यांना बस. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. ज्या वेळेला शोधायला निघाले आणि शोधता त्या ठिकाणी आपल्या पतीला बघितलं आणि पती त्या ठिकाणी पिशाचोनीमध्ये फिरत होते. काय करत होते? पती पिशाचोनीमध्ये फिरत होते. आता ते पिशाच होतं, आता त्याला कसं कथेत बसवणार सांगा बरं? असे लय भूत कथेत येते नाही. असे मला सांगा, जाधववाडीची खडकजामची लोकसंख्या इतकीच का? म्हणजे मला काय तुमच्या गावात ग्रामपंचायत नाही लढवायची, पण एवढीच आहे का? नाही. किती लोकसंख्येचं गाव आहे आपलं? 4,000. 3-4 हजार लोकसंख्येचं गाव, पण 3-4 हजार लोकसंख्येमध्ये एवढेच फक्त शिवभक्त. वडाळी भुई असेल, इथं अजून 1-2 मळा असेल, वस्ती असेल, जाधववाडी असेल, एवढ्या मंडळीची जर लोकसंख्या विचार केली तर 7 ते 8 हजार लोकसंख्येचा परिसर आहे आपला. बरोबर आहे की नाही? त्या बाजूने खडकोजरचं गाव आहे. बरोबर आहे की नाही? एवढा मोठा परिसर, पण काय सांगावं, भूत कधी कथेत येत नसते. या त्या भूतकथेत मी नाही म्हणत, चंचुला म्हणत होती.
पार्वती आई साहेब आता ते पिशाच झालंय, आता याला कसं कथेत आणावं? पार्वती आई साहेबांना सांगावं, चंचुला आता एक कर, नारदाला सोबतीला घे, कारण नारद मुनी असल्यानंतर भूत काय कोणी पण कथेत येईल. त्यांनी सांगितलेली गोष्ट कधी फेल आजपर्यंत गेली नाही. आपण किती काना भरले तर 4-5 वेळा भांडणं थोडी मिटतात, एखादं लागतं एखादं विसतं. पण नारदानं जर कानात गोष्ट सांगितली ना, एकही गोष्ट फेल जात नाही. मग नारदांना सोबतीला घेतलं. तुंबर त्या ठिकाणी कथेचं आयोजन करताय, कथा सांगताय, आणि तुंबराला सोबतीला घेतलं, नारदाला सोबतीला घेतलं, कथेचं आयोजन केलं. आणि त्याच वेळा त्या पिशाचला त्या ठिकाणी जो तिचा पती होता या बिंदुकाला एका वृक्षाला बांधून ठेवलं. काय केलं? एका वृक्षाला बांधलं. आणि वृक्षाला बांधल्यानंतर, कारण भूत काही सहजासहजी येत नाही, 4-10 वेळा म्हणतात अरे बाबा चाल, अरे बाबा चाल, नाही येणार ना. बाया म्हटल्या आता तिथं अन्नदान आहे, पंगत आहे, महिला मंडळ, म्हटलं मी स्वयंपाकच करणार नाही, मग ते भूत खायला भेटणार नाही म्हणून आले. खरं का खोटं? बाया म्हटले एवढा वैताग दिला, एवढा वैताग दिला या महिला मंडळीला. यांनी म्हटले आतापर्यंत तुमचा स्वयंपाक करू 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 वैतागले, जसं लग्न लागलं तसं तुमचा स्वयंपाक करते. आता कमीत कमी 8 दिवस भोलेनाथानं माझ्यावर कृपा केली, कुणालाच दया नाही आली, पण त्या महारुद्रेश्वर भगवंताला दया आली. त्यानं 8 दिवस माझी स्वयंपाकातून मुक्ती केली. आता तरी तुमचा वैताग बाजूला जाऊ द्या, आणि आता तरी कथेला चला. बरोबर आहे की नाही? मग त्याच वेळा त्या ठिकाणी चंचुलाने सांगितलं, आता बांधलं गेलं तुंबूर आणि त्यांना, आणि त्याच वेळा त्या पिशाचला बांधलं. शिव महापुराणाची कथेला सुरुवात केली. शिव महापुराणाची कथा ऐकली, आणि ती कथा त्या ठिकाणी त्या पिशाच योनीत त्या ठिकाणी बिंदुकानं श्रवण केली. पिशाच योनीतल्या बिंदुकाला सुद्धा शिव महापुराणाची कथा श्रवण केल्यानंतर मुक्ती मिळते. काय मिळते? म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा जी काही आपले पूर्वज गेले असतील, अधोगतीने अनेक लोक जातात. बरोबर आहे की नाही? मला सांगा, ऍक्सिडेंट मध्ये मरण म्हणजे फार पुण्य आहेत का? आत्महत्या करणं म्हणजे फार मोठं पुण्य आहेत का? अधोगतीने जे मृत्यू येत असतात, मग ती लोक आपल्या परिवारातल्या माणसाला त्रास देतात. काय करतात? आपल्या परिवारातल्या माणसांना ते त्रास देत असतात. म्हणून असे कोणी आपल्या घरामध्ये जे अधोगतीला पूर्वज गेले असतील ना, मग एकच करायचं, त्यांच्या फोटो समोर एक संकल्प करायचा, किंवा उद्यापासून आजपासूनच ते करायला हवं होतं, पण तुम्हाला माहिती नसेल कदाचित, त्यांचा एक छोटासा फोटो आपल्या समोर सोबत घेऊन यायचा. बाबा आम्ही तुमच्या मोक्षाकरता नाही काशी केली, नाही गया केली, नाही तीर्थाला गेलो, नाही क्षेत्राला गेलो, नाही कसं पिंडदान झालं ठाऊक नाही, तुमची जाण्याची नक्की वेळ आम्हाला ठाऊक नाही, माझ्या परिवाराला, माझ्या लेकरांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला तुमचा जीव, तुमची प्रेत योनी त्रास देते, काहीतरी दुःख होतंय, या प्रेत योनीतून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर कुण्या ग्रंथाची त्या ठिकाणी आम्ही एकटं काही शिव महापुराण करू शकत नाही. मग केलंय आमच्या महारुद्रेश्वर मंडळाने एवढं मोठं आयोजन केलंय, आमच्या जाधववाडीतल्या मंडळाने एवढं मोठं आयोजन आलं. खडकजाम जाधववाडी सगळा त्या ठिकाणी परिसर एकत्र आला, सगळे कार्यकर्ते 10-20-100 लोक एकत्र बसले, त्यांनी आयोजन केलं की शिव महापुराणाची कथा घ्यायची, एकाचाच नाही तर सगळ्या गावाचा, प्रति जडजीवाचा उद्धार करायचा म्हणून एवढं मोठं आयोजन केलंय, नियोजन केलंय. म्हणून हे मित्रांनो, आम्हाला सुखी ठेवा आणि तुम्ही सुद्धा मोक्षाला जावं असं जर वाटत असेल तर 7 दिवसाची शिव महापुराणाची कथा ऐकावं लागेल. काय करावं लागेल? 7 दिवसाची शिव महापुराणाची कथा ऐकावं लागेल. ही कथा बिंदुक राजानं त्या ठिकाणी श्रवण केली. बिंदुक राजानं पिशाच असताना ऐकली, आणि त्याच वेळेला या बिंदुकाने ही कथा ऐकल्यानंतर यांच्या मोक्षाकरता त्या ठिकाणी कैलासातून विमान आलं, आणि कैलासातून विमान आल्यानंतर त्या ठिकाणी त्या विमानामध्ये ते बसले गेले आणि कैलासाला गेले. त्याच वेळेला त्या ठिकाणी सूत महर्षींना महर्षी व्यासांनी त्या ठिकाणी प्रश्न केला, किंवा त्याच वेळेला शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला की बाबांनो, ही कसे कैलासाला गेले? हे जाण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल? आम्ही पुण्य करतो तरी सुद्धा सांगता येत नाही आम्हाला वैकुंठ भेटेल, कैलास भेटेल की नरक भेटेल. मग यांचं पुण्य काय? तर जात्या वेळेला, शेवटच्या वेळेला का होईना त्यांनी शिव महापुराणाची कथा ऐकली. मग मृत्यूच्या वेळेला आपल्याला कधी वेळ येईल, कधी घटका येईल सांगता येत नाही, कारण सेकंदाला तो काळ नावाचा बोका आपली वाट बघतोय. काय करतोय? तो काळ नावाचा बोका कानेत से कैसा काढलो कानेत से
चंचूला त्या ठिकाणी सांगते बाबा, तुंबराला सांगते, अशा 3 जागा आहे जिथं जर त्या ठिकाणी आपण बसलो तर नाही म्हटलं तरी पुण्य होतं. काय होतं? अशा 3 जागा आहे जिथं नाही म्हटलं तरी पुण्य मिळतं. ते मंदिर जर कोणतं असेल ना तर त्याला महारुद्रेश्वर भगवंताचं मंदिर म्हणतात. या महारुद्रेश्वर भगवंताच्या शिव भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी नंदीकेश्वराची मूर्ती स्थानापन्न झाली, या नंदीकेश्वराला 4 त्या ठिकाणी चरण आहे. ते 4 चरण म्हणजे 4 वेद आहे आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी धर्म आहे. मग 4 त्या ठिकाणी जे चरण आहेत ना, या चरणामध्ये 3 चरण आतमध्ये आहे, एकच पाय उभा आहे. काय आहे? एकच पाय उभा आहेत ना. या एका पायाजवळ नंदीच्या उभ्या असलेल्या एका पायाजवळ तुम्ही जर बसलात ना तर नाही म्हटलं तरी पुण्य मिळतं. काय मिळतं? नाही म्हटलं तरी पुण्य मिळतं. दुसरी जागा म्हणजे ज्या वेळेला आपण शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये दक्षिणेकडे आपली पाठ असावी आणि उत्तरेला मुख असावं. जलधारा ही उत्तरेला वाहती असावी आणि उत्तरेला मुख केलं आणि दक्षिणेला पाठ केली आणि त्या जलधारेकडे जर बघत राहिला आणि भगवान भोलेनाथाला नमस्कार केला तर नाही म्हटलं तरी पुण्य होते. काय होतंय? नाही म्हटलं तरी पुण्य होतं. आणि तिसरी जागा म्हणजे भगवान भोलेनाथाच्या द्वाराच्या बाहेर आल्यानंतर दरवाजाच्या समोर बसावं, मूर्तीला त्या ठिकाणी शिवलिंगाला बघावं, साष्टांग दंडवत करावा आणि त्या शिवलिंगाला एकदा त्या ठिकाणी नेत्र दर्शन घ्यावं आणि अंतकरणातल्या प्रभूला आवाज द्यावा. नाही म्हटलं तरी पुण्य घडतंय. काय होतंय? नाही म्हटलं तरी पुण्य घडतंय. असा शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे देवराजाचा उद्धार झाला. शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे बिंदुकाचा उद्धार झाला, चंचुलेचा उद्धार झाला. हे कशामुळे? सतसंगामुळे, शिव महापुराणाच्या ग्रंथामुळे. तसा तुमचा आमचा सुद्धा उद्धार व्हावा वाटत असेल तर शिव महापुराणाची कथा ऐकली पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? शिव महापुराणाची कथा ऐकलं पाहिजे. या ठिकाणी महात्म्य समाप्त होतं. उद्यापासून त्या ठिकाणी विद्वेश्वर संहितेला त्या ठिकाणी प्रारंभ होत असतो. आता या कथेमध्ये सांगण्यासारखं अजून भरपूर काय, परंतु वेळ आपली जास्त गेली. कारण या ठिकाणी यानंतर अन्नदान ठेवलेलं आहे. आता बारीक बारीक त्या ठिकाणी महिला मंडळी जोवर मुलं आहेत, भूक लागते, बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हटलं ताई पोरायचं काय, आम्हाला तर आधी लागली, बरोबर आहेत की नाही? म्हणून या ठिकाणी आता 2 मिनिटं भजन होईल. भजनानंतर लगेच आरती. उद्यापासून ऐकून घ्या, उद्यापासून प्रत्येक महिला कथेला येत असताना बिना आरतीच्या ताटाची कथा कधी ऐकायची नाही. उद्यापासून येत असताना या ग्रंथाला त्या ठिकाणी ओवळण्याकरता शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर आरती पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रंथाचा त्या ठिकाणी काय होत नाही, कथा त्या ठिकाणी थांबवली जात नाही, कथा त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात नाही. म्हणून उद्यापासून येत असताना प्रति महिलेच्या हातात ताट दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? ताट दिसलं पाहिजे. या ठिकाणी हरिपाठ हा 6ला चालू होतो. कधी चालू होतो? तो हरिपाठ थोडा जरा लवकर चालू करा वाटलं असतं, परंतु 6:45ला इथं भजनी मंडळ हजर राहणार आहे. उद्यापासून किती वाजता? 6:45ला पहिलं त्यांचं मंगलचरण भजन चालू होईल. 7 वाजता कथा चालूच झाली पाहिजे. कारण आपला वेळ 7 ते 9, 3 तास कथा सांगितली तरी 7 दिवसात पूर्ण होत नाही, महिनाभर कथा पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला जेवढा वेळ भेटलाय, जेवढी संधी भेटली तेवढ्या संधीचं आपल्याला काय करायचं आहे? सोनं करायचंय. म्हणून उद्यापासून असं म्हटलं जातं की कथा सुरू होण्याच्या अगोदर श्रोत्यांना 10 मिनिटं, मंगलचरण सुरू होण्याच्या अगोदर 10 मिनिटं श्रोत्यांना त्या ठिकाणी आपल्या जागेवरती बसावं. कुठं बसावं? जागेवरती बसावं. आता आयोजकांनी त्या ठिकाणी सुंदर नियोजन केलं. तुम्हाला बसण्याकरता चटाया टाकल्या, पण अध्यात्माचं प्राणांगण सांगतंय दुसऱ्याच्या आसनावर बसायचं नाही. उद्यापासून शक्य असेल महिला मंडळ तर आपलं आसन आपल्या हातात आणायचं. काय करायचं? आपलं आसन आपल्या हातात आणायचं, आपल्याच आसनावरती बसायचं आणि बसलेलं आसन आपल्याच घरी घेऊन जायचं. त्या आसनाला या जागेची धूळ लागली आणि नामानं पवित्र झाले, घरामध्ये जाऊन ते आसन झटका, अरे आपलं घर सुद्धा शिव मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. कथा संपल्यानंतर त्या ठिकाणी या भूमीचं दर्शन घ्यायचं. कुणाचं घ्यायचं? ज्या भूमीमुळे आम्ही कथा ऐकलो शकलो त्या भूमीचं दर्शन घ्यायचं, ग्रंथाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी महाआरती करता सगळ्यांनी काय करायचंय? उभं राहायचंय. आज या ठिकाणी शिव महापुराणाचं महात्म्य पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. हे घडलं केवळ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादामुळे. असं म्हटलं जातं महिला मंडळ
हिमालयाचा बर्फ मोजता येत नाही. हिमालयाचा बर्फ मोजता येत नाही. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी विषयी आमच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे हे तुम्हाला शब्दात सांगता येत नाही. हे तुम्हाला शब्दात सांगता येत नाही. हे सांगणं कधी शक्य नाही महिला मंडळ. का? हे स्वामी आहे. कोण आहे ते? स्वामी आहेत. यांच्याबद्दल बोलणं आता दररोज कथेमध्ये, आता आपल्याला कथा ग्रंथही पूर्ण करायचा आहे, पण दररोज थोडं थोडं 5-5 मिनटं 10-10 मिनटं होईना, ज्यांच्यामुळे आम्ही व्यासपीठावरती बसलो ना, ही आमची गुरुमावले. मी नाही कुण्या संस्थेत शिकलेली, मी नाही कुण्या बाबाकडे कुणा बुवाकडे कुणाकडेच नाही गेलेली. मी फक्त आणि फक्त आम्ही लहानपणापासून आमचा जन्म स्वामींच्या आशीर्वादामुळे आहेत. आम्ही स्वामींचे पाईक आहोत. आम्ही स्वामींची सेवा करतो लहानपणापासून ते आजपर्यंत आम्ही स्वामींची सेवा करत आलो. त्या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कथा केल्या, दिवसाला 3-3, 7-7 घंटे बोलणारी मी आहेत. फक्त हे कुणामुळे? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे हे घडलं. फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. चॅनल, TV चॅनलवरती अनेक कार्यक्रम केले. एकदा आम्ही जालन्याला कथेला होतो आणि अशी कथा चालल्यानंतर संध्याकाळी लगेच त्या ठिकाणी आमची चॅनलला कीर्तन लागायचं. ते माणसं म्हणायचे, ताई आता एक जण म्हटलं तुम्ही इथे, मग संध्याकाळी तुमचं टीव्हीत कीर्तन आहे, मग तुम्ही कसं जाणार? म्हटलं व्यासपीठावरून उठताना तुमच्या घरच्या टीव्हीत घुसणार. म्हणून हे केवळ झालं चॅनलपर्यंत असेल, प्रत्येक गावापर्यंत पोचले. ही कृपा जर कुणाची झाली असेल ना, तर संत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींची कृपा झाली महिला मंडळ. म्हणून झालेली सेवा पुन्हाच एकदा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावरती, महारुद्रेश्वर भगवान भोलेनाथाच्या चरणावरती, आणि ज्यांनी आयोजन केलं, नियोजन केलं असे खडकजाम आणि जाधववाडी या संपूर्ण सद्ग्रस्तांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करते. आजच्या सेवेकरता ज्यांची साथ लाभली अशा आमच्या रुपालीताई गायधनी, आता त्या सध्या ठोंबरे झाल्या, परंतु खरं परिश्रम आमच्या काकांनी घेतलाय. बरोबर आहेत की नाही? त्यांचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे दाजी माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. ज्यांच्यामुळे हे व्यासपीठ मिळालं, ज्यांच्यामुळे या व्यासपीठावरती आता येता आलं, ते माझे आई आणि माझे वडील आहेत, ते दोघंही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. ही सुंदर प्रकारची झाकी आपल्यासमोर ज्यांनी त्या ठिकाणी बनवून आपल्याला दिली, ती माझी भगिनी कोमल आहेत, त्या ठिकाणी तिचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. तुम्ही म्हणाल ताई मग अशी कथेमध्ये ते एक पोरग लईच पुढं येत होतं, लईच काय करत होतं, खरं सांगू का ते माझंच मुलगा आहे म्हणून ते एवढं पुढं. त्याला असं वाटलं लोकायला दाखवून देऊ ही माझीच आई आहे. खरं सांगू, ह्या स्वामींचा आशीर्वाद आहे. तो 1.25 महिन्याचा झाला तेव्हापासून मी कार्यक्रम केले, पण असा मला एकाही कार्यक्रमात जाणवलं नाही का माझ्या शंभूने मला कथा कीर्तन करत असताना कधी त्रास दिला. एकही कार्यक्रम नाही. मी तो 1.5 महिन्याचा असताना मुंबई असेल, पनवेल असेल, रायगड असेल गेले, पण एकही कीर्तनात आतापर्यंत त्याने मला कधीच त्रास दिला नाही. ही केवळ कृपा, कारण तो कुणाचाच पाया पडत नाही. ज्या घरात स्वामींचा फोटो असेल त्याच घरामध्ये गेल्यानंतर तो त्या देवघर बघतो, आणि ज्या घरात माझ्या स्वामींचा फोटो आहे त्याच घरामध्ये तो त्या घरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो. का? त्याला आज कधी तुम्ही कोणीही भेटल्यानंतर विचारा, बाबा तुला कुणाचं साधक व्हायचं? तो एकच सांगतोय, मला माझ्या स्वामींचं साधक व्हायचं. का? फक्त आणि फक्त हा आशीर्वाद आमच्या परिवारावरती, त्या ठिकाणी आमच्या गुरुमाऊली जनार्दन स्वामींचा लाभला, म्हणून आम्ही हे कार्य करू शकलो. ही सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावरती, कोपरगावच्या समाधीवरती, आणि त्याचप्रमाणे विटेवरच्या मालकाच्या चरणावरती, सर्व संत मायबापाच्या चरणावरती, तुम्हाला सर्वांच्या चरणावरती समर्पित करून पुन्हाच एकदा तुम्हाला सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. सूचना असते, सूचना द्या. मला असं वाटतं जास्त अवघड प्रश्न विचारण्यापेक्षा पहिला दिवस आहे, सोपा प्रश्न विचारू. गेले 14 वर्षापासून आपण ज्या ठिकाणाचं नाव ऐकत आलेलं आहे त्या ठिकाणाच्या संदर्भात हा प्रश्न आहे. शौनकादी ऋषींना जी शिवमहापुराण कथा सांगितली गेली त्या ठिकाणाचं नाव काय? आपल्यासाठी प्रश्न नाही, प्रश्न फक्त आपल्याला एक प्रश्न विचारतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अतिशय सुंदर असं एकदम उत्कृष्ट उत्तर दिलेलं आहे. कथा पूर्णत्वाला गेली. ज्याचं बोट लवकर वर होईल त्याला म्हणजे प्रश्न विचारायचा. या पुढे या, धरत आहे या तुमच्या हातात.
नैमिष अरण्यामध्ये सगळ्या पुराणांचं तिथं सर्वप्रथम शौनकादी ऋषीनं सांगितल्या गेलेल्या सर्व 18च्या 18 पुराणं तिथं सांगितले गेले नैमिष अरण्यामध्ये. नैमिष अरण्यामध्ये एक तीर्थ आहे चक्रतीर्थ म्हणून. त्या तीर्थाला या सृष्टीचा केंद्रबिंदू मानलं जातं. त्याचं पण वर्णन कोणत्या पुराणात आहे ते मला माहिती नाही, पण बहुतेक स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे. जे चक्रतीर्थ आहे ते या सृष्टीचा केंद्रबिंदू मानलं जातं. तिथं व्यास गादी आहे, शुक गादी आहे. 88,000 ऋषींची तपश्चर्या स्थली म्हणून ओळखलं जातं. ते हे नैमिष अरण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे, सीतापूर जिल्ह्यामध्ये ते. कोणाला जर जायचं असेल तर जरूर जा. मी काही यात्रा नेत नाही तिकडं, मी काही यात्रा काढत पण नाही. तर पण ज्याला जायचं असेल त्यांनी जा. खूप चांगलं असं ठिकाण आहे ते, एकदम एक नंबर ठिकाण आहे ते. म्हणलं तुमची स्लीपर कोच गाडी काय म्हणून. नाही, मी फक्त नर्मदा परिक्रमा करतो, बाकी नाही. चला पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. अतिशय अनाचारी आणि अविचारी असलेला देवराज यांनी शिव महापुराण कथा श्रवण केली. ती कोणत्या नगरीमध्ये श्रवण केली? काय काय प्रतिष्ठानपूर म्हणताय. बरोबर आहे ना? नाही, कसं बरोबर आहे एकदम. नाही, हेच उत्तर आहे, प्रतिष्ठानपूरच आहे. बरोबर आहे का ताई? हो. बघा तुम्ही काय लिहिलंय ते मला नाही माहिती. तुम्ही जरी ते चुकीचं म्हणत असले पण मी ऐकलं त्याच्यावरून तर 100% त्याचे. मागच्या कथेत नव्हतं ऐकलं, इथं ऐकायला मिळालं. ते प्रतिष्ठानपूरच आहे. त्या राजाची नगरी किराताची होती, पण कथा त्याने प्रतिष्ठापूर नगरीमध्येच श्रवण केली होती. बरोबर. शेवटचा प्रश्न. हा 3च प्रश्न आहे. ताई तुमचं नाव काय आहे? शोभा नवनाथ आहेर. मागच्या वर्षी यांनी भरपूर बक्षिसं नेले, या वर्षी पण त्यांनी शुभमुहूर्त केलेलं आहे. त्यांना पाहिल्या लक्षात आलं की यांनी भरपूर बक्षिसं नेले. आणि या वर्षीच्या प्रश्न मंजुषेसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या प्रश्नासाठी तुम्ही तयार राहा, कारण आता प्रश्न तसा विचारेल. सगळे तयार राहा. अवघड नको विचारू. त्यांच्या पैसे जाऊ. सोपा नाही. जीवन जगत असताना जी स्त्री व्यभिचार करते, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला नरक प्राप्त होत असतं. तो नरक म्हणजे लोखंडी खांबाला, तप्त अशा लोखंडी खांबाला आलिंगन देणं. तप्त अशा लोखंडी खांबाला आलिंगन देणं या नरकात जाण्याच्या विषयाचं जे वर्णन आहे ते वर्णन कोणत्या संहितेत आलंय? तुम्ही 1 नंबर वाटतं. सांगा ताई, तुम्ही सांगा. हा एकदम बरोबर आहे. दुसरं कोणाचाच हात वर नव्हता. मला माहिती होतं हे अवघड उत्तर राहील, हे फक्त दिलं तर त्याच देतील असं. पुढे या ना. होमा संहितेमध्येच होतं. बरोबर आहे. पुढच्या वर्षी तुम्हीच करा शिव महापुराण. अतिशय मन लावून जर शिव महापुराण कथा म्हणा, कोणतीही कथा म्हणा, कीर्तन म्हणा, भजन म्हणा, जे काय असेल जर मन लावून श्रवण केलं तर नक्कीच आपण कोणत्याही अवघड प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पण आपलं चित्त एकाग्र असावं लागतं. आणि जर चित्त एकाग्र नसेल, तुम्ही फक्त जर या धडानच इथं बसले असाल तर मग नक्कीच हे सगळं डोक्यावरून जाणार आहे. 14 वर्ष फुकट जातील असं करू नका. किमान या वर्षी तरी आपल्याला उद्धाराचा मार्ग याच्यातून प्राप्त होईल अशा पद्धतीनं श्रवण करा सगळ्यांनी. सगळ्यांना विनंती आहे. आणि आता आरतीसाठी यजमानांना बोलवण्यात येत आहे. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाये सदना संकटी पावावे निरमाने रक्षावे सर्वर वंदना जय देव जय देव लवतवती विक्राळा ब्रह्मांडी नाळा विषय कंठ काळा त्रिनत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा हे दुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अरदांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभ